निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारमध्ये आलेल्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी काय केलं आहे याचं उदाहरण जे आहे ते आता राज्यामध्ये पाहायला मिळतं आहे। हजारो कोटींची निधी जो आहे तो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये देण्यात आला। त्याचबरोबर लोकांनी मागितली नाही अशा प्रकारच्या कोट्यवधीच्या निधी वाटप करण्यात आल्या आणि आता सरकारला कबूल करण्याची वेळ आली आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये खरंच खडखडाट आहे। लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे हे कंत्राटदार आहेत ज्यांची करोडो लाखो हजारो रुपयांची बिलं जी आहेत ती थकलेली आहेत आणि यांच्यावर अवलंबून असलेले जे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांची कुटुंब देखील आता सरकारच्या दारात जाऊन बसायला तयार झालेली आहेत। आपण जर पाहिलं तर कोल्हापूरच्या ज्या कंत्राटदारानं आत्महत्या केली त्याच्याच मागे वाटचाल करणारी ही नवयुवकांची पिढी आहे जी कंत्राटदारीमध्ये आपलं काहीतरी भवितव्य घडवण्यासाठी म्हणून आलेले आहेत। काही तरुण कंत्राटदार आपल्यासोबत आहेत ज्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि थकलेली कंत्राटं जी आहेत ज्याची बिलं आहेत ती तातडीनं अदा करावेत अन्यथा आमची डबघाईची जी परिस्थिती आहे तर त्यातून आम्हाला म्हणजे पुढे येणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। यांच्या बँकेच्या समोरची जी काय ऐपत आहे ती सुद्धा आता डबघाई झालेली आहे। सिबिल ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा खराब झालेली आहे त्यामुळे बँकसुद्धा आता दारात उभा करत नाही। काय स्थिती झाली आहे? बरोबर आहे सर, तसंच झालेलं आहे। आम्ही 2-3 वर्ष झालेत आम्ही काम कंप्लीट करून बिलं सबमिट केलेलं आहे तरी पण आमचे बिल भेटत नाहीत। मी स्वतः एक सोबी आहे आणि मी एक काम केलेलं आहे फायर फायटिंगचं इमर्जन्सी वर्क होतं जे की आम्हाला ऑफिसने तात्काळमध्ये करायला लावलं। कंप्लिशन ऑफ वर्क झालं। 3 वर्ष झालं आम्ही सतत मागणी करतो आहे तरी पण आत्तापर्यंत आमचं बिल भेटलेलं नाही आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मंडळी आहे ज्यांनी मग काम पूर्ण केलेलं आहे। विकासाचा जो काही टप्पा आहे ज्याला स्तंभ म्हणू आपण ही सगळी मंडळी आहे आणि आता हा स्तंभ कुठेतरी मोडकळीस येताना पाहायला मिळतो। बरोबर आहे। गेल्या 2 वर्षापासून प्रत्येक ठेकेदार हा एक संयम माळाला घटक आहे। संयमानं जेवढे दिले तेवढे घेत आता संयमाच्या बाहेर गेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून बँकेचं व्याज निघत नाही, बाहेरचं देणं फिटत नाही, कर्मचाऱ्याची पगार होत नाही आणि बिलं मिळत नाही। आज ठेकेदार असल्या संकटात येऊन ठेपलेला आहे जेणेकरून पत्रव्यवहार करून एवढं परेशान झालो। परत डिपार्टमेंटच्या लोकांनी उर्वरित कामं करा म्हणून आम्हाला उलट नोटिसं देत आहेत। एक तर आम्हाला बिल मिळत नाही, LOC मिळत नाही, पैसे मिळत नाही, परत आमच्यावर नोटिसं देत आहेत। कुठं तर शासन इकडून पैसे न देणं आणि तिकडून नोटीस देणं ठेकेदाराला पिळायचा प्रयत्न चालू आहे। आज महाराष्ट्रातले ठेकेदार एवढं वैतागून गेलेले आहेत। आज आम्हाला कलेक्टर ऑफिसला बसण्याची वेळ अशा 50 वर्षात कधीच आली नव्हती। एवढी वेळ आज ठेकेदारावर खराब आलेली आहे। म्हणून आम्ही शासनाला जागा करण्यासाठी सर्व ठेकेदार मिळून आज आम्ही इथं कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात आलं आहे। तरी आम्ही त्यांना इंटिमेशन दिले 9 तारखेपर्यंत आमचा निर्णय घ्या नाहीतर आम्ही इथं आमरण उपोषण करण्यासाठी ते पण निवेदन दिलेलं आहे। किती संख्या आहे कंत्राटदाराची लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि किती पैसे थकले आहेत सरकारकडे? सध्या इथं उपस्थित असलेले साधारणतः 200 ठेकेदार आहेत आणि लातूर जिल्ह्यातले ठेकेदार साधारणतः 1100 ते 1200 आहेत आणि त्याच्यावर कमीत कमी एक 10-20 हजार लोकांचं कुटुंब चालतं जे मजूर आणि बाकीचे आम्ही जे लोक कामाला लावले असतात तसे। आणि हजारो कोटी रुपयाची मशिनरी आम्ही बँकेकडून घेतलेली असते आणि ती मशिनरी कामावर बिनवापर थांबून आहे, त्याचे हप्ते थकलेले आहेत। बँकेने आम्हाला ह्याच्या NPA घेतलेलं आहे आणि आता आमच्याकडे नोटिसा देऊन आमचे प्रॉपर्टी जप्त करायची तयारी आहे बँकेची। हे सगळे कंत्राटदार आहेत ज्यांनी विकास कामं चालवलेली होती ती आता थांबलेली आहेत कुठेतरी आणि पैसेसुद्धा या कंत्राटदारांच्या अडकल्यामुळं सगळेच अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।